नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? चला तर मग आज बनवूयात कारल्याची भाजी. खायला जरी कडू असलं नाही तरी आरोग्यासाठी तितकंच चांगलं आहे. माझी आई जशा पद्धतीने कारलं बनवते तशा पद्धतीने जर बनवलं ना तुम्ही तर ते खायला अजिबात कडू लागणार नाही आणि लहान लेकरं पण एकदम आवडीनं खातील. सगळ्यात आधी आपण कारल्याच्या अशा गोल फोडी करून घ्यायचं, त्यातलं बी सगळं काढून घ्यायचं. त्यानंतर कारलं 1-2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतलेल्या कारल्यामध्ये मीठ टाकायचं. 2 ते 3 चम्मच मीठ टाकलेलं आहे. मी इथं अर्धा किलो कारलं आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा. पाणी ॲड करून चांगलं 5 ते 10 मिनटं हे कारलं उकडून घ्यायचं. शिजेपर्यंत त्याला व्यवस्थित उकडून घ्यायचं. त्यानंतर फोडणीसाठी आपण कोथिंबीर, लसूण, शेंगदाण्याचं कूट वापरणार आहेत. शेंगदाण्याचं कूट बारीक करतानाच त्यामध्ये लसूण टाकून ते बारीक करून घ्यायचं. उकडलेल्या कारल्याच्या फोडी अशा घट्ट पिळून घ्यायच्या. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिश्रण भरायचं आहे, त्यामुळे जे सारण लागणार आहे ते आपण तयार करून घेऊ. शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर तिखट टाकायचं, हळद आणि घरगुती मसाल्याचा वापर केला आहे मी. थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण एकजीव करायचं आणि ह्या ज्या कारल्याच्या फोडी आहेत त्यामध्ये हे सगळं मिश्रण भरून घ्यायचं आपण. त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची. जिरं मोहरी तडतडली की ह्या जे फोडी भरलेल्या आहेत आपण कारल्याच्या, त्या फोडी यामध्ये टाकायच्या आणि मस्त फ्राय करून घ्यायच्या. तेलाचा इथं मुद्दामून जास्त वापर केला आहे, कारण की फ्राय जर केलं ना व्यवस्थित त्याला तेलामध्ये तर ते जास्त छान लागतं, कडूपणा त्याचा कमी होतो. आणि वरून कोथिंबीर आणि टोमॅटो टाकायचं. अशा प्रकारे आपलं कारलं तयार आहे.